राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी व घोळवेवाडी या गावात 2 ठिकाणी छापा टाकून 1,06,050 रुपये किमतीची देशी विदेशी दारू व बियरचा साठा जप्त केला। सविस्तर वृत्त असे की शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी या गावातील प्रमोद महादेव घोळवे यांच्या त्रिमूर्ती निवास या राहत्या घरात छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाने 180 मिली क्षमतेच्या देशी दारूच्या 146 बाटल्या व देशी दारूच्या विविध ब्रँड्स 248 बाटल्या तसेच 650 मिली क्षमतेच्या बियरच्या 59 बाटल्या असा एकूण 67,110 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। या गुन्ह्यातील आरोपी प्रमोद घोळवे याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला। एका अन्य कारवाईत विभागाच्या पथकाने घोळवेवाडी तालुका बार्शी येथील विवेक महादेव घोळवे यांच्या दत्तकृपा या राहत्या घरातून 180 मिली क्षमतेच्या देशी दारूच्या 144 बाटल्या व विदेशी दारूच्या विविध ब्रँडच्या 110 बाटल्या व 650 मिली क्षमतेच्या 55 बियरच्या बाटल्या असा 38,940 रुपये किमतीचा दारू साठा जप्त केला। आरोपी विवेक महादेव घोळवे याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, उपाधीक्षक संजय पाटील, निरीक्षक नंदकुमार जाधव, जगन्नाथ पाटील, दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध, अंजली सरबदे, संगीता जाधव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, योगीराज तोग्गी, इस्माईल गोडीकट, चेतन वनगुंटी, वाहन चालक रशीद शेख व संजय नवले यांच्या पथकाने पार पाडले।